नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यामध्ये लिपिक, अधीक्षक, शिपाई यांसारखी महत्त्वपूर्ण पदं भरली जाणार आहे। विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातच नोकरी जर तुम्हाला हवी असेल आणि ती देखील सरकारी, तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अप्लाय करायला हवं। यामध्ये 10वी 12वी तुम्ही पास आहात, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। 81,000पर्यंत 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे। यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा नेमकी किती असायला हवी, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे। विशेष म्हणजे या पदांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चीफ क्वालिटी अश्युरन्स इस्टॅब्लिशमेंट मार्फत ही पदभरती केली जात आहे, ज्यामध्ये MTS म्हणजेच शिपाई, लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक आणि सुपरिटेंडंट स्टोअर म्हणजे अधीक्षक अशा महत्त्वपूर्ण पदांचा समावेश असणार आहे। प्रत्येक पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार किती पगार दिला जाणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सर्वाधिक पगार अधीक्षक या पदासाठी 25,500 ते 81,000 या स्केलनुसार असणार आहे। मित्रांनो, या प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, जागेचं कॅटेगरीनुसार विभाजन नेमकी कशा पद्धतीने असणार आहे, संपूर्ण डिटेल देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। गट क सवर्गाच्या या पदांसाठी नेमकी तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं, किती वय असायला हवं, याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे। यामध्ये जे पहिलं पद आहे MTS पदासाठी तुमचं वय 18 ते 25च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही फक्त 10वी पास आहात, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। विशेष म्हणजे फ्रेशर उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। पुढचं जे पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक, 18 ते 27च्या दरम्यान तुमचं वय या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे। आणि या पदासाठी देखील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी तुमची पास असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त 35 वर्ड पर मिनिट इतका इंग्लिश टायपिंगचा, तर 30 वर्ड पर मिनिट इतका हिंदी टायपिंगचा, या दोन्हीपैकी एक टायपिंगचा स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर सर्वात शेवटचं जे पद आहे सुपरिटेंडंट स्टोअर म्हणजे अधीक्षक हे पद असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 27च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। याही पदासाठी 12वी तुमची पास असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त उमेदवारांकडे मटेरियल मॅनेजमेंटचं सर्टिफिकेशन आणि 2 वर्षाचा स्टोअर कीपिंग किंवा अकाउंटन्सीचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे। मित्रांनो, या सर्व पदांची भरती जी आहे ती कायमस्वरूपी असणार आहे। लवकरात लवकर तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे। आता या पदांसाठी तुम्ही बघू शकता, हे जे वय या ठिकाणी मी मेन्शन केलं होतं ते जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी होतं, मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची विशेष सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे, की जसं की SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष अतिरिक्त, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी त्यांच्या कॅटेगरीनुसार 10, 13 आणि 15 वर्ष विशेष सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन कॅन्डिडेट असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील, अशाही उमेदवारांसाठी वयाची विशेष सवलत या ठिकाणी बघायला मिळते। यानंतर मित्रांनो, खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता या सर्व पदांसाठी तुम्हाला एकदाच अर्ज करणं आवश्यक असणार आहे। मल्टिपल अर्ज या ठिकाणी चालणार नाही। 12 मार्च 2026पर्यंत तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात। आता या पदांसाठी नेमकी सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सर्वप्रथम उमेदवारांची रिटन टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्यानंतर काही पदांसाठी ट्रेड टेस्ट देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे। तर कोणकोणत्या पदांसाठी ट्रेड टेस्ट किंवा स्किल टेस्ट घेतली जाणार आहे हे देखील सविस्तरपणे आपण पुढे बघणार आहोत। विशेष म्हणजे या पदांची जी एक्झाम तुमची घेतली जाणार आहे, या पदासाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। हे तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता नेमकी एक्झामचं स्वरूप
कसं असणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पुढे बघूया. यामध्ये सर्व पदांसाठी रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे. 10वी-12वी बेसवरती जे प्रश्न आहे ते या ठिकाणी असणार आहे. म्हणजे 10वी-12वीचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या बेसवरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे. तुमचे प्रश्न इंग्लिश आणि हिंदी अशा 2 वेगवेगळ्या लँग्वेजमधून तुम्हाला विचारले जाणार आहे. यामध्ये पहिलं जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ, या पदासाठी 4 वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे. प्रत्येक विषयावरती 25 प्रश्न 25 गुणांसाठी विचारले जाणार आहे. अशा पद्धतीने 100 प्रश्न 100 गुणांसाठी या ठिकाणी उमेदवारांना विचारले जाणार आहे. असाच सिलेबस तुमचा लोअर डिव्हिजन क्लर्क आणि सुपरिटेंडेंट या पदांचा देखील असणार आहे. तेच विषय असणार आहे, तेच एक्झामचं स्वरूप असणार आहे. मात्र यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी या रिटर्न एक्झामच्या व्यतिरिक्त तुमची स्किल टेस्ट देखील घेतली जाणार आहे. बाकी 2 पदांसाठी फक्त या ठिकाणी रिटर्न एक्झाम असणार आहे. मात्र लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी रिटर्न एक्झामसोबतच म्हणजे ऑनलाईन एक्झामसोबतच तुमची या ठिकाणी स्किल टेस्ट देखील घेतली जाणार आहे. मित्रांनो, याबाबतचे सविस्तर अपडेट, एक्झामची डेट काय असणार आहे, संपूर्ण डिटेल्स वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे. यासाठी संकेतस्थळाला तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट करायचं आहे. संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे. मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला जॉईन केल्यानंतर 2 वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मार्फत तुम्हाला परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे. आता नेमके ॲप्लिकेशन कसं करायचं ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला A4 साईजच्या पेपरवरती मी जो ॲप्लिकेशनचा नमुना या PDF शेवटी दिलेला आहे तो व्यवस्थित तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. म्हणजे तो व्यवस्थित तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे. A4 साईजच्या पेपरवरती तो तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचा आहे. अचूक माहिती तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करायची आहे. त्या अर्जासोबत तुम्हाला तुमचे सर्व शैक्षणिक कागदपत्र तसेच तुमचे काही जातीचे कागदपत्र असतील तर ते तुम्हाला अटॅच करायचे आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला एका एन्व्हेलोपमध्ये सीलबंद करायचं आहे. तर एन्व्हेलोपची साईज 25 सेंटीमीटर × 10 सेंटीमीटर असणं गरजेचं असणार आहे. त्या एन्व्हेलोपमध्ये सीलबंद केल्यावरती त्या एन्व्हेलोपवरती तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव, त्यानंतर तुमची कॅटेगरी मेन्शन करायची आहे आणि हा जो ॲड्रेस या ठिकाणी मी दिलेला आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला रजिस्टर किंवा स्पीड पोस्टाने पाठवायचे आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या अर्जासोबतच या ठिकाणी हॉल तिकीट म्हणजे ॲडमिट कार्डचा देखील नमुना मी या PDF शेवटी दिला आहे. तो देखील डाउनलोड करायचा आहे. प्रिंट करून तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचे आहे. त्यावरती तुम्हाला तुमचे फोटोग्राफ देखील अटॅच करायचे आहे. फोटोग्राफ अटॅच करताना तुम्हाला ते सेल्फ अटेस्ट करायचे. संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या व्यतिरिक्त जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील अशा उमेदवारांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, SC/ST कॅटेगरी, OBC कॅटेगरीच्या उमेदवारांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, EWS उमेदवारांसाठी EWS सर्टिफिकेट देखील तुमच्या या अर्जासोबत अटॅच करणं आवश्यक असणार आहे. बाकी संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जॉईन केल्यानंतर कशा पद्धतीने तुमचं काम तुमच्या पदानुसार असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या PDF दिलेल्या आहे, या तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा अर्जाचा नमुना तुम्हाला व्यवस्थित A4 साईजच्या पेपरवरती प्रिंट करून दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लवकर शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.